नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्कॉलरशिप परीक्षेसाठी महत्त्वाचा असलेला विषय गणित यामधील नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, मूळ संख्या, समसंख्या आणि विषम संख्या या या संख्यांबद्दल माहिती पाहणार आहोत व ते व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वात आधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर सर्वात आधी आपण पाहूया नैसर्गिक संख्या. यालाच इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर्स म्हणतात. 1, 2, 3, 4 अशा धन पूर्णांक संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नेहमी नैसर्गिक संख्याच असते. सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 ही आहे. नैसर्गिक संख्या अनंत आहेत. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. तर सर्व नैसर्गिक संख्या धन आहेत, म्हणजे यामध्ये निगेटिव्ह नंबर्स येत नाहीत. व 0 ही संख्या नैसर्गिक संख्या नाही. याचं उदाहरण आहेत 1, 2, 3, 4 हे आपण इन्फिनिटीपर्यंत म्हणू शकतो. तर दुसरे नंबर्स आपण दुसऱ्या संख्या पाहणार आहोत ते म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्यालाच इंग्रजीमध्ये होल नंबर्स म्हणतात, म्हणजेच 0 आणि सर्व धन नैसर्गिक संख्या यांचा समूह. तर सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 असते. तर सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. उदाहरण 0, 1, 2, 3, 4 इन्फिनिटी हे झाल्या पूर्ण संख्या. आता आपण पाहणार आहोत पूर्णांक संख्या. यालाच इंग्रजीमध्ये इंटेजर्स म्हणतात. पूर्णांक संख्या म्हणजे धनसंख्या, ऋण संख्या आणि 0 यांचा समावेश असलेल्या संख्यांचा समूह होय. यामध्ये अपूर्णांक किंवा दशांश संख्या नसतात. हे पूर्ण एककात मोजले जातात. सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही, म्हणजेच ती अनंत असते. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ही -1 ही आहे. तर सर्वात लहान धन पूर्णांक संख्या ही 1 ही आहे. 0 हा ना धन पूर्णांक आहे ना ऋण पूर्णांक आहे. पूर्णांक संख्यांची बेरीज, वजाबाकी व गुणाकार पूर्णांकच असतो. याच्या उदाहरणासाठी आपण पाहू शकतो निगेटिव्ह मधले जर संख्या रेषा पाहिली असेल तर त्यामध्ये ती आपली याच्या पूर्णांक संख्या असतात. -3, -2, -1, 0, 1, 2, 3 एक्सेट्रा. यानंतर आपण पाहणार आहोत समसंख्या. यालाच म्हणतात इव्हन नंबर्स. ज्या पूर्णांक संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. म्हणजे एखाद्या संख्येला जर 2 ने पूर्ण भाग जात असेल तर त्याला समसंख्या म्हणतात. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 हे अंक असतात ती समसंख्या असते. क्रमागत समसंख्यामध्ये 2चा फरक असतो. 2 किंवा अधिक समसंख्यांची बेरीज, गुणाकार, वजाबाकी समसंख्याच असते. समसंख्येत 1 मिळवल्यास किंवा वजा केल्यास विषम संख्या मिळते. याच्या समसंख्येची उदाहरणं आहेत 2, 4, 6, 8, 10, 12 एक्सेट्रा. यानंतर आपण पाहणार आहोत विषम संख्या. विषम संख्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ऑड नंबर्स. ज्या पूर्णांक संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही, म्हणजे ज्या संख्येला 2 ने भागल्यावर बाकी उरते तिला विषम संख्या म्हणतात. या संख्यांच्या एकक स्थानी नेहमी 1, 1, 3, 5, 7 किंवा 9 हे अंक असतात. क्रमागत विषम संख्यामध्ये 2चा फरक असतो. 2 विषम संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी समसंख्या असते. विषम संख्येत 1 मिळवल्यास 2 विषम संख्येची बेरीज किंवा वजाबाकी समसंख्या असते. समजा आपण इथं विषम संख्या घेतली 1 आणि दुसरी विषम संख्या घेतली 3. ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती येते 4. म्हणजे 4 हे काय आहे? समसंख्या आहे. आणि किंवा आपण कुठलीही विषम संख्या घेतली त्याची बेरीज केली किंवा वजाबाकी केली तर आपल्याला जे मिळणारं उत्तर आहे ती समसंख्याच असते. विषम संख्येत 1 मिळवल्यास किंवा वजा केल्यास समसंख्या मिळते. म्हणजे जर विषम संख्या घेतली आपण 5,
5 वजा 1 केलं तर काय येतं 4, म्हणजे काय भेटतं आपल्याला समसंख्या. तर विषम संख्येचे उदाहरण काय आहे? 1, 3, 5, 7, 9, 11 एक्सेट्रा. यानंतर आपण पाहणार आहोत मूळ संख्या. याला सांगतात प्राईम नंबर्स. हा सर्वात महत्वाचा घटक आहे यामधला. ज्या नैसर्गिक संख्येला केवळ एक किंवा त्याच संख्येने पूर्ण भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. याला इंग्लिशमध्ये प्राईम नंबर्स म्हणतात. म्हणजे या संख्यांचे अवयव फक्त 2च असतात, 1 आणि स्वतः ती संख्या. आता 1 ही मूळ संख्या नाही आणि संयुक्तही नाही. तर 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे व सर्वात लहान मूळ संख्या पण आहे. तर 1 ते 100 मधील मूळ संख्या येतात एकूण 25. यामध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 या सर्व संख्या 1 ते 100 मधील मूळ संख्या आहेत. यामधील कोणती संख्या आपण पाहिली तर तिला फक्त ती संख्या आणि 1 या 2च संख्यांनी भाग जातो. म्हणजे हे फक्त 2च त्याचे अवयव आहेत, 1 आणि स्वतः ती संख्या. तर यामध्ये 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या येतात 25. पण 1 ते 50 मध्ये मूळ संख्या येतात 10. 1 ते 50 मध्ये मूळ संख्या येतात 15 आणि 51 ते 100 मधील मूळ संख्या येतात 10. असे मिळून ते होतात 25. तर सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे तर ती आहे 2 आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97. तर आज आपण पाहिलं नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या आणि मूळ संख्या. तर हा एक महत्त्वाचा गणितातील घटक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी स्पेशली स्कॉलरशिप असेल किंवा विविध भरतीसाठीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.